करने क्या बात है देखिए सर्व आजची जी पिढी आहे आजची जी पिढी आहे हे सर्व पिढी इंटरनेट इंस्टाग्राम फेसबुक या माध्यमातून बरंच काही आपल्याला ऐकायला मिळते बघायला मिळते आहे ना। त्या काळात नव्हतं मोठी माय आता काळ बदललेला आहे काळात परिवर्तन झालेलं आहे। आजकाल गोष्ट कशी आहे मोठी माय लग्न सुटलं लग्नाच्या दिवशी नवरदेव नवरी ज्यावेळेस एकमेकाच्या गळ्यात हार टाकतात तर काही चेले चपाटी त्या नवरीला उचलतात हार असा पडला नाही पाहिजे म्हणून तरी काहीतरी परंपरा नाही राहू अशी परंपरा चालू आहे। म्हणून एक युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून एक रील्स व्हायरल झाली होती 2016 मधली। या भारताचे ऍक्टर बॉलिवूड ऍक्टर अनुपम खेर नाव ऐकलंय ना। अनुपम खेर का मोठी माहिती त्या काळातला होईल ये अनुपम खेर ना मीडिया समोर एक स्टेटमेंट दिला 2016 मध्ये। उसने स्टेटमेंट दिया कि बोले बाबा साहब अम्बेडकर ने लिखा हुआ संविधान पुराना हो चुका वो बदलना चाहिए। जिस तरह से बोले बच्चा बड़ा होता है उसकी जूते उसके कपड़े चेंज होते हैं उसी तरह से बोले संविधान भी पुराना हो चुका वो बदलना चाहिए। ऐसा स्टेटमेंट उसने मीडिया के सामने दिया। क्या अनुपम खेरला माझं म्हणणं आहे अनुपम खेर जर माझ्या बाबासाहेबांनी लिहिलेला संविधान जुनं झालं ते बदललं पाहिजे काही हरकत नाही। माझ्या बाबासाहेबांनी लिहिलेला संविधान जर जुनं झालं ते बदललं पाहिजे। मग अनुपम खेर त्या मायचा नवराही जुना झाला तोही बदलला पाहिजे। त्या मायचा नवरा जुना झाला तोही बदलला पाहिजे। बेटा ये बाबा साहब की औलाद है झुकेगा नहीं क्योंकि देखिए आता नवीन नवीन कुत्रे आपले मीडिया समोर फुगत असतात। एक तसाच ग्वालियरचा मुद्दा माहिती आहे तुम्हाला। ग्वालियरच्या हायकोर्टामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची स्थापना मूर्ती त्या ठिकाणी लावू नये याच्यासाठी ग्वालियरचा एक भडवा हरामखोर दलाल दररोज मीडियाच्या सामने गेले 8-9 महिन्यापासून फुगत आहे। त्याचा स्टेटमेंट येत आहे कि भारत का संविधान डॉक्टर बाबा साहब आंबेडकर भारत के संविधान के निर्माता नहीं है। अगर भारत के संविधान के निर्माता कोई है तो BN राव है। कोणाला बाबा तू नवीनच आणला येईल आतापर्यंत हे झोपले होते आता त्यांनी नवीनच मुद्दा बरं यांची फिलॉसॉफी अशी आहे यांनी 2014 मध्ये एक मुद्दा आणला होता मीडिया समोर कसा कि बोले हम अगर सत्ता में अगर आए हैं हम भारत के सत्ता में अगर आए हैं तो भारत का संविधान बदलने के वास्ते आए। मग संविधान याच्या बापाची कोण बदलू शकलं नाही। याच्या बापाच्या पिढ्या जरी येतील तर संविधान बदलू शकणार नाही। मग संविधान यांच्याकडून बदलू शकलं नाही संविधान लिहिणारच बदलून टाका हे होऊ शकते काय। आमच्या सगळ्या बापाला जर कोणी शिवीगाळ केली तर आम्ही ऐकून घ्यायची ताकद ठेवतो पण माझ्या बाबासाहेबांना जर कोणी बोट सुद्धा जर दाखवलं तो बोट नाही पुरं कापून ठेवण्याची सुद्धा ताकद ठेवतो। त्या अनिल मिश्राला हरामखोराला माझं म्हणणं आहे जर बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं नसतं की या BN रावनं जर संविधान लिहिलं असतं तर या महाराष्ट्राचे कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख मराठा OBC समाजाच्या आरक्षणाची तरतूद भारतीय संविधानामध्ये करावी हे सांगण्यासाठी बाबासाहेबांच्या घरी कशाला गेले असते BN रावच्या घरी गेले असते। म्हणजे कुठेही काही निदान लावणं आणि आपलंच खरं करणं याच्यात काही अर्थ नाही म्हणून तर म्हणतोय। मग त्याच्यानंतर एक आपल्या देशाची मी कुठल्या पक्षाचा विरोधक नाही कुठल्या पार्टीचा विरोधक नाही। आता एक क्लिप व्हायरल झाली होती अमक्यानं टमकं करा आणि ठमक्यानं टमकं करा डायरेक्ट खतम म्हणून पण ही बाबासाहेबांची औलाद आहे 10 दिवस बकरी सारखं जीवन जगल्यापेक्षा एक दिवस 1500 वाले बोलणं 10 दिवस बकरी सारखं जीवन जगल्यापेक्षा एक दिवस
बाप तो म्हणून या भारताचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी स्टेटमेंट दिलं कि बोले इस भारत में एक नाम की बड़ी फैशन हो चुकी है, अंबेडकर 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 अंबेडकर। इतना नाम अगर बोले भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिलता। अबे कोण पाहिलं त्या इतक्या पलीकडे मी जाणार नाही, पण त्या अमित शहाला माझं म्हणणं, अमित शाह अबे बाबासाहेब आंबेडकर हे नाव फॅशन नाही बे, बाबासाहेब आंबेडकर हे नाव फॅशन नाही बेटा, ब्रँड आहे ब्रँड। बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, ग्रामपंचायतचा सरपंच, साधा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही। एवढी मोठी ताकद बाबासाहेबांच्या नावात आहे। तुम्ही काय सांगता बे आम्हाला? म्हणून तर म्हणतोय, जे लोक म्हणतात बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं नाही, अशा लोकांसाठी म्हणतोय काय, भले पगी पगी पे रोता है, अशा लोकांसाठी म्हणतोय काय, भले पगी पगी पे रोता है, भले पगी पगी पे रोता है, कभी प्यासा है भूखा है, भले पगी पगी पे रोता है, कभी प्यासा है भूखा है, स्कूल आने से रोका है, सारी दुनिया ने देखा है। मौसी, भले पगी पगी पे रोता है, कभी प्यासा है भूखा है, स्कूल आने से रोका है, सारी दुनिया ने देखा है, लेकिन फिर भी संविधान लिखा है, फिर भी संविधान लिखा है, फिर भी संविधान लिखा है, फिर भी संविधान लिखा है। ऐसे वाला नहीं आएगा, हाय भले बगी बगी पे रोता है। खाली जा भाई, माझ्या घरची लई परेशान झालो मी। घरचे परेशान म्हणजे कसं बायको मध्ये सख्खेच घालून जात म्हणते, मला काही याच्यामुळे काही चांगलं लागत नाही। आपल्याला पाहिजे एकदम साधं सिंपल, जमिनीवरचं राहणं एवढं चांगलं आहे। आता घरात नवीन नवीन स्टाईल आल्या, स्टाईलवर आपण सकाळी झोपेतून उठलो का नुसते कोंबड्यासारखेच पाय टाकावं लागतं तुझ्या। आपली शेणा मातीचे घरच चांगली होती, साधं सिंपल राहिलं। शर्ट अँड पॅन्ट, ह्या तर काही गरज बोलते बोलले का शर्ट अँड पॅन्टच घालत जाईल ते गावात म्हणजे बाई क्योंकि भले पगी पगी पे रोता है, कभी प्यासा है भूखा है, स्कूल आने से रोका है, सारी दुनिया ने देखा है, फिर भी संविधान लिखा है, फिर भी संविधान
साथ जो हाथ ऊपर नहीं करेगा मैं ऐसा समझूंगा कि बाबा साहब की औलाद नहीं। बाबू कॅमेरा घुमव रे। ज्याचा हात खाली आहे त्याचा चेहरा झूम कर, त्याच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स आले तरी चालतील आपल्याला। हा ताली के साथ बोलिए रेडी 1 2 3 फिर विधान। मग तुम्हाला माहित आहे आपण बोलतो एकदम हो रे फिर विधान जोरात। हा आवाज आपला त्या हरामखोर अनिल मिश्रापर्यंत पोहोचला पाहिजे। बोले फिर विधान जोरात। आता एकदा वानगी एकदा चान्स देतो तुम्हाला लाडक्या बहिणी। परत थांबा, तुम्ही लाडक्या भावाचा आवाज आहे का हे बा, तुम्ही थांबा पा लाडके भाऊ पगार 1500चे पा। हा अरे फिर विधान। अरे बापरे क्या बात है यार। पाहून घ्या पगार 1500 वाले जरा तुम्ही ताकद लावा। हा अरे फिर विधान गुरूर ने कई लोगों को चक्कर में डाल रखा है। मैं बड़ा गुरूर ने कई लोगों को चक्कर में डाल रखा है और अपने दिल में सिर्फ मलाल पाल रखा है। अबे हमसे 4 लोगों का घर नहीं संभाल सकता, लेकिन एक संविधान ने पूरे भारत को संभाल रखा है। रखा है कि अमन चैन सुकून से सरोकार नहीं है। बहुत अच्छे। अमन चैन सुकून से सरोकार नहीं है और भारत के जनता से जिन्हें प्यार नहीं है। हाँ अबे जिसे अंबेडकर नाम मंजूर नहीं मनोज राजा, ऐसे कुत्ते को भारत में रहने का अधिकार नहीं है। अनिल मिश्राला यांनी संविधान निर्माता घोषित केलेला आहे ग्वालियरमध्ये। कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विरोध करतात साहेब, कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला शेण मारतात आहे ना, कोणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला चपलीचा हार टाकतात। अबे तुम्ही बाबासाहेबांच्या नावाचा विरोध करा, तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यावर चपलीचा हार टाका, तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला शेण मारा, पण चंदनाची सरी तर लाकड करू शकत नाही। चंदनाची सरी तर लाकड करू शकत नाही, वाघाची बरोबरी माकड करू शकत नाही। मनोज राजा जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं कुणी वाकड करू शकत नाही। आप लोगों की जिंदगी समझ जाएगी। बाबू फुलं फेकल्यापेक्षा पैसे फेका। ते कुठे ज्ञान राहुल काका मंजिषाबाई, कुठे ज्ञान, कुठे विज्ञान, कुठे त्याचा अपभ्रंश आहे। क्या कहने दादा, कुठे ज्ञान, कुठे विज्ञान, कुठे त्याचा अपभ्रंश आहे, कुठे प्रज्ञा सूर्य, कुठे काजव्याचा वंश आहे।
अबे बाबासाहेब आंबेडकरांच्या पंक्तीत BN रावला बसवणाऱ्यांनो, कुठे तो गिधाल आणि कुठे हा राजहंस आहे. अजब फिर से पढ़ने की इजाजत मिले मेरे साथ कुठे त्याचा धर्म के नाम पर ते सारे भोगले वाले. स्वराज्याचे भान झाले नसते, क्या कहने. छत्रपती शिवाजींना जर स्वराज्याचे भान झाले नसते, त्यानंतर भीमाचे योगदान झाले नसते, स्वीकारला असता भीमाने मुसलमान धर्म, तर येथे हिंदू सहित सारे मुसलमान झाले असते. मुस्लिम दोस्ती में उभरता है. मैं शीघ्र मैं जिसे मौजू जो कवाल कहते हैं वो मौजू कवाल हो कि वो मुस्लिम दोस्ती में उभरता है, मोहब्बत के आईने में संवरता है. हाँ, ये बाबा साहब अम्बेडकर के संविधान का कमाल है सारा. मैं आदाब करूं तो जय भीम करता है. पानी पीने से रोका है मंजीषा जी, कभी प्यासा है भूखा है, स्कूलिया में से रोका है, सारी दुनिया ने देखा है. लेकिन दोनों हाथ ऊपर करके ताली के साथ जो हाथ ऊपर ले करेगा उसका संविधान नहीं होगा, और जो हाथ ऊपर ताली के साथ बोलेगा उसके पीछे संविधान रहेगा. फिर भी संविधान, फिर भी संविधान, फिर भी संविधान. थोड़ी है कहाँ से लाते हैं. तू बहामूर पास जमीर थोड़ी है, समीर है तू. अमीर इंसान है तू, समीर थोड़ी है कि तू बहामूर पास जमीर थोड़ी है. इंसान है तू, समीर थोड़ी है. अबे भीम जी से मिल गई है दौलत मनोज राजा, वरना तू खानदानी अमीर थोड़ी है. नहीं रखीदा ना गांजा रखता हूँ, ना चिलम रखता हूँ, ना बम रखता हूँ, ना तलवार रखता हूँ. सारे शस्त्र फीके हैं जिसके सामने मनोहर राजा, मैं वो प्यारे बाबा साहब की कलम रखता हूँ. समता थाकते भीमाच्या लेखणीची मंजीषाबाई, देशात समता थाकते भीमाच्या लेखणीची, प्रभा इथे पहाटे भीमाच्या लेखणीची. त्या लेखणीचा तेव्हा मनोज राजा, त्या लेखणीचा दरारा काय सांगू. अबे बंदुकीलाही भीती वाटते